मतदान करून काहीच उपयोग नाही, कारण ज्याला निवडून यायचं आहे ना तो लाखो करोड रुपये खर्च करून आपली सिस्टम व्यवस्था बरोबर शाबूत ठेवतो आणि तो निवडून येतो. 90% तो चोर लोग है, 10% खाली ईमानदार है. कोई वसूल नहीं, कुछ ईमान नहीं, खाली बस पैसा खाना है बस. पूर्ण होत नाही काय नाही. हमेशा मतदान वर्ष 2 वर्षाला 3 वर्षाला मतदान घेत आणि ज्यांना आम्ही निवडून देणार त्याचे इतर ठिकाणी पळतात, त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. ते आमच्या ते पोटावरती लात पडले इकडे मुन्सिपाल्टी ते कुठलाच पक्ष मुद्द्यावर काम करत नाही, लोकांसाठी काम करत नाही. त्यांच्या डोक्यात मुद्दे असतात. पक्षाचं भलं कसं होईल, कॅन्डिडेटचं भलं कसं होईल, मतदान नाही करणार. नाही, का नाही करणार? बस असंच. आणि मुंबईमध्ये पहिली गोष्ट तर मराठी राहिलेत कुठे, जे राहिले झोपडपट्टीमध्ये राहिले त्याच्यामध्ये बी वादविवाद करतात. तुमचं काहीतरी काम झालं पाहिजे. तुम्ही 50-50, 25 100 माझ्या बिल्डिंग बांधता, पाणी कुठून आणणार? तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही बिंडोक सारखे वागता का? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार राजा आपला हक्क प्रामाणिकपणे बजावणार आहे. मात्र याच मतदार राजावरती खापर फोडलं जातं की हा मतदार राजा राजकीय पक्षाच्या आमिषाला बळी पडतो म्हणून. तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुंबईकर कोणत्या मुद्द्याला धरून मतदान करणार आहेत हे आपण आज मुंबईकरांकडून जाणून घेणार आहोत. हे जे मतदान होत आहे तर हे कोणत्या अशा तुम्ही मुद्द्यांना धरून, म्हणजे कोणते असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना धरून तुम्ही हे मतदान करणार आहात? ऍक्च्युली मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे ती बरोबर नाही. मुंबईची हॉस्पिटॅलिटी आहे ती पण बरोबर नाही. मुंबईच्या ट्रॅफिकचं आहे ती एकदम कंजेस्टेड आहे. कारण सामान्य मुंबईकर तर आम्ही ऑटो चालवतो, आम्हाला एवढा त्रास होत आहे. गाडी आता ठीक आहे, डेव्हलपमेंट होत आहे, त्यामध्ये थोडं सहन करायला पाहिजे, पण त्या पद्धतीने काम होत नाही. याच्या अगोदरच्या बी गव्हर्नमेंटने जे 30-35 वर्ष गव्हर्नमेंट होती, BMC हॉस्पिटल बरोबर नाही. सामान्य मुंबईकराला म्हणजे त्याचा काही फायदा होत नाही, अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आणखी ही आहे काय, मुंबईमध्ये बाकी सगळं ठीक आहे, पण आता जे मराठी अमराठी वाद करतात त्यामध्ये काहीच तथ्य नाही. कारण आता काही माणसं अशी बरोबर काही माणसं बोलतात आम्ही मराठी आहे, आम्हाला मराठीचा अभिमान आहे, पण कोणी मराठी मुंबईला मराठी ह्याच्यावर सोडू शकत नाही महाराष्ट्रापासून. आणि हे फक्त आग लावायचे काम आहे. कोणी असून दे, ती मराठी असून दे, मला मी बोलतोय, कारण हे फक्त इलेक्शन इश्यू आहे, बाकी काय नाही. त्यामुळे आम्हाला काही फरक नाही पडत मराठी अमराठी, आम्हाला जे करायचं ते करणार. आणि आता फक्त या पॉलिटिकल पार्ट्याला आता मराठी अमराठीचा वाद आता फक्त आता वाटतोय. आणि मुंबईमध्ये पहिली गोष्ट तर मराठी राहिलेत कुठे, जे राहिले झोपडपट्टीमध्ये राहिलेत त्याच्यामध्ये बी वादविवाद करतात. जे झोपडपट्टीमध्ये ते बॅकवर्ड क्लासचे आहेत आणि जे खरे मराठी म्हणजे बोलतात, हे ज्यांच्यासाठी म्हणतात ते बिल्डिंगमध्ये आहेतच नाहीत. त्यांची कुवत नाही काय बिल्डिंगमध्ये रूम घेण्याची. आणि त्याला जबाबदारी हे जे पहिलेचे ते सत्ताधारके होते, त्या सत्ताधाऱ्यांमुळे ही अवस्था मुंबईकरांवर आली. म्हणजे मराठी हा जो मुद्दा आहे तो फक्त नावापुरता आहे. फक्त पॉलिटिकल इश्यू आहे, बाकी काय नाही. हे फक्त आणि इलेक्शनच्या पिरियड याला लोकांना मराठी आठवतं, बाकी हे लोकांना देणं घेणं नाही मराठीचं या लोकांना. आजकाल ज्या शाळा बंद पडत त्याच्याबद्दल काय जास्त बोलत नाही. त्यामुळे काय हा वाद बरोबर मोठा नाही, फक्त इलेक्शन झालं काय समजणार. पहिला मुद्दा तर आहे विकासाचा, तो काय होत नाहीये. आम्ही कितीही बोललं केलं तरी ते विकास काय करत नाहीत. फक्त बोलणारे बोलतात आम्ही एवढा विकास करू तेवढा विकास करू, आम्ही मुद्दे मांडतात, त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात, वचननामा, पण काही केलं जात नाही. रस्त्याची परिस्थिती आहे, तुमचं ट्रॅफिक फार वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, पाणी, लोकांना पाण्याची अडचण आहे, पण घाण, सगळ्यात महत्वाचे दुर्गंध आणि घाण आणि कचरा. म्हणजे अपेक्षा पूर्ण होत नाहीये एकंदरीत. मतदान करून सुद्धा पण अपेक्षा पूर्ण नाही होत नाही नाही होत नाही आहे ना? होत नाही. त्याला अजून आपण जाणं म्हणजे की म्हणत आहेत की आम्ही मतदान तर करत आहोत, मात्र ज्या मुद्द्यांना धरून आम्ही मतदान करत आहोत ते मात्र पूर्ण होत नाहीये. ती अपेक्षा भंग कुठेतरी होत आहे. हल्ली मतदान करायचं म्हणजे आमच्या जे उभे राहतात त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही, आणि ज्यांना आम्ही निवडून देणार त्याचे इतर ठिकाणी पळतात. काय त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. विश्वास नाहीये तुमचा? नाहीये, कारण का आम्ही त्यांना ज्या पक्षामध्ये काम करत त्याच्यासाठी आम्ही देणार. माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे. अच्छा, तुमचा काय त्याच्यासाठी नंतर ते निवडून आल्यानंतर आणि इतर पक्षात जातात ते लोक. अच्छा, बरं कळलं. म्हणजे नंतर गणपती देणं घेणं चालतं, असे मग उड्या मारतात. पक्षाशी कसं एकनिष्ठ राहिलं पाहिजे. हे पक्षाशी एकनिष्ठ नाहीये तुम्ही, म्हणजे त्यांना मतदान करतात ते दुसऱ्याच पक्षामध्ये जातात, असं होतं. असं हो ना? मग तुम्ही मतदान करणार की नाही करणार? करायचं ना, करायचंय. मतदान करायचं. आपलं मत कशाला वाया घालवायचं, नाही का? हा. बाकी जे होईल ते होईल.
तो ज्यादातर वही लोग है। 90% तो चोर लोग है, 10% खाली ईमानदार है। तो आप जो 10% ईमानदार जो लोग हैं हाँ। उनको आप उन्हीं को वोट देना है। जो जो मतलब गुंडे हैं, बदमाश हैं, उनको तो वोट देना ही नहीं है। जो अच्छे लोग हैं, मतलब भले उनका नाम कम हो, तो उन्हीं लोग को वोट देना है। हाँ। जो जिन्होंने करीबन कहीं गुंडागर्दी किया है, कहीं कुछ किया है, कहीं कुछ किया है, ऐसे लोग को तो कभी खड़ा ही नहीं करना है। पब्लिक को सोचना चाहिए कि इसके बारे में किसको हमें देना है और किसको नहीं देना है। अपन किसी को भी दे देते हैं, कोई 1500 दिया आपने तो डाल देते हैं उसके नाम पे। हाँ, किस लिए मतलब एक जैसे कि पैसे दिए और देते हैं? वो लोग देते हैं 1000 2000 रुपए देते हैं, हमारे अकाउंट में डाल दो, हमें वोट दो। ये होता ही है ना, होता ही है। होता ही है। आजकल देखा जाए वसूल खत्म ही है, गलत है। और वो ये इलेक्शन में जो भी ईमानदारी का ही ऊपर होना तो चाहिए। आपको अगर कोई 500,000 देगा मतलब देंगे तो आप करोगे? मैं नहीं डालूंगा, मैं ऐसे कभी लोगों लोगों को आप नहीं करोगे मतलब कभी वो नहीं। लोग मैं चोर तो होंगे वोट ना। में मेरा वोट जाएगा, बेकार चलेगा। मैं एक अच्छे आदमी को ही वोट डालूंगा। तो भाई जो कोई जरूरी नहीं कि जीतने वाली पार्टी को मैं डालूं। अच्छे आदमी को जो आप वोट डालते हो ना, हाँ। तो जो आप सोच के डालते हो तो वो उसकी मतलब वो पूरा होता है। जैसे कि आपने ये सोचा कि मैं इसको डेवलपमेंट के नाम पे कर देता हूँ करके वोट, तो सब लोग तो चोर नहीं है ना दुनिया में, कुछ लोग तो अच्छे हैं। 10% तो बचे हैं ना। 10% से ही दुनिया चल रही है। 90% तो चोरी चोर है, कोई वसूल नहीं, कुछ ईमान नहीं, खाली बस पैसा खाना है बस। गरीब गरीब होता जा रहा है, अमीर अमीर होता जा रहा है। मतदानाचा हक्क बजावत असताना मुंबई पोलीस देखील मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे का, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मतदान करणार? हा नक्कीच करणार. मतदान हा भारतातल्या नागरिकांचा सर्वोत्तम अधिकार आणि सर्वोच्च लोकशाहीचा दिलेलं एक मोठं गिफ्ट आहे. आणि नोकरीची कक्षा सांभाळून जर मतदानाचा अधिकार जर मिळाला तर पूर्णपणे बजावणार तो आणि नक्की मतदान करणार. प्रामाणिकपणे लोकशाहीला मतदान खूप पोषक आहे आणि आपला हक्क हा 100% निभावणार. 100%. 100% निभावणार. 100% तुम्ही करणार? आम्ही पण करणार. का का सुयोग्य शासन पाहिजे. सुयोग्य शासन, लोकांना योग्य तो न्याय. जसं जे मुंबई शहरामध्ये जे आहे ना, पाणी पुरवठा किंवा विद्युत किंवा हे लोकांच्या ज्या समस्या आहे याचं निरसन झालं पाहिजे, हीच अपेक्षा आहे. बंदोबस्तची जबाबदारी तुम्ही निभावत असताना सुद्धा मतदानाचा हक्क बजावणार आहात, हो ना? मग त्या ज्यांना तुम्ही निवडून देणार आहात, हा. तर त्यांच्याकडनं पण तुमच्या ह्या अपेक्षा सगळ्या आहेतच ना. असणार, कारण ते नगरसेवकाकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांच्या समस्या म्हणजे पाण्याच्या असो किंवा लाईटच्या असो किंवा कोणत्या असो, त्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे. मुंबई पोलीस देखील आपला मतदानाचा हक्क हा प्रामाणिकपणे बजावणार आहेत. बंदोबस्त चोख बंदोबस्त करत असताना आपली ही जबाबदारी सांभाळत असताना मात्र मतदानाचा हक्क मुंबई पोलीस नक्कीच निभावणार आहे. मतदान करून काहीच उपयोग नाही, कारण ज्याला निवडून यायचं आहे ना, तो लाखो करोड रुपये खर्च करून आपली सिस्टम व्यवस्था बरोबर शाबूत ठेवतो आणि तो निवडून येतो. तुम्ही किती प्रयत्न करा, किती काय करा, तो निवडून नाही येणार. आणि गरीब माणूस जरी निवडून आला तर त्याला ते सिस्टम माहित नाही ना. आपल्या इथं आपला हा राज्य आहे ना, महाराष्ट्र राज्य हा चोरांचा देश आहे. हा. तुम्ही चोरी करत असाल ना तर तुम्ही सक्सेस व्हाल. तुम्ही इमानदारी केले तर मग मार खाणार. हे सिस्टम तुम्हाला कुठल्या ना कुठल्या केसमध्ये अडकवून कुठेतरी जमा करून टाकतात. मग तुम्ही मतदान नाही करणार? नाटोला करतो ना, नाटो असतो ना, तो नथिंग काय म्हणतो, कुणाला? नाटो हा, त्याला. नाटोला मतदान करणार आहे. म्हणजे आपल्याला जिवंत राहायला पाहिजे ना. नाही तर आपल्याला उद्या काय म्हणतील, मुंबईमधून तुम्ही पळा, तुमचं मुंबईमध्ये राहण्याचा काय अधिकार नाही. तुम्ही मतदान म्हणजे गव्हर्नमेंटला कसं आहे, बसची जशी एक तिकीट काढली की नाही, आपण त्या तिकिटीच्या आधारे सफर करू शकतो. तसं हे मतदानाचं 5 वर्षातून एकदा असतंय गोळ, की तुम्ही इथं आहे का नाही. कारण काल युपीचा भैया 15-20 शिकतो गावाला आणि इथे येऊन लगेच बोलतो मी 15 वर्षापासून मुंबईमध्ये राहतो. आणि नेते लोक सगळं कमिशन खोर आहे, सगळ्यांना पैसे पाहिजे. माहीत झालेलं माहीत असेल ना, ते पण बोलतो मला पैसे द्या तर मी पुढे जाणार. मग या मुद्द्यानं धरून तुम्ही मतदान नाही करणार? नाही करत. हा, काय उपयोग नाही. तर बघा, धंदा आहे हा त्यांचा, आपण त्यांच्या धंद्यात इंटरफेअर नाही करू शकत ना. त्यांना करू द्या, कमवू द्या, खाऊ द्या. जो जसा करेल तसं त्याला भरणंच आहे. ही धरती कोणाला सोडणार नाही. तुम्हाला काय, मला काय, कुणाला सोडणार नाही. आणि ती सगळ्यांना ती बरोबर घेते. हे लोक काय थोडंसं दान धर्म करून, ते गरीब लाचार लोक आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन हे लोक जगतात. पहिलं म्हणजे असं आहे की मतदान करताना मतदाराचा 5 वर्ष तुमचं काहीतरी काम झालं पाहिजे. तुम्ही 50-50, 25 माळे, 100 माळ्याच्या बिल्डिंग बांधता, पाणी कुठून आणणार? तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही बिंडोक सारखे वागता का? मतदान करायचं तुम्हाला आणि तुम्ही 5-7 वर्ष बसणार आणि सगळ्या बिल्डरकडनं घेणार. पाणी कुठून आणणार? आणि नवीन धरणं बांधायला पैसे कुठून आणणार? त्याचा पहिला प्रश्न उत्तर द्या प्रत्येक राजकारणाने, कोणी असेल तो. हा पहिला प्रश्न.
आणि मतदान करायचं काय, मतदान सर्व लोक करतात आहे. मतदार उठून सांगत नाही की असं बोला असं करा म्हणून. आणि तुमचं कार्य आहे की इथल्या स्थानिक मराठी मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. 18 50 महाराष्ट्रातून खासदार जातात, एक जण पण बोलत नाही सेंट्रल गव्हर्नमेंट सेमी कॉर्पोरेशन वरती नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत की नाही, एक जण पण बोलत नाही कुठल्याही पक्षाचा. हा महत्वाचा मुद्दा आहे. हे असं मतदान आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन काय आता 3 वर्ष घालवली, आणखी 2 वर्ष घालवतील. एक अर्बनचा मिनिस्टर बोलला की सगळी कामं होतात. म्हणजे हे फक्त 1 वर्ष घालवणं आहे असं तुम्हाला वाटतंय? काय वर्ष काय नाही, हे ऐन मला सांगतील पण आता मतदार यादी बरोबर नाही, कॅन्सल करा असं पण होऊ शकते ऐन मुंबईतला. म्हणजे एकंदरीत की जे तुम्ही विचार करून जे मतदान करता ते काहीच ही लोक पूर्ण करत नाहीये. काहीच नाही करत आहे. इतके वर्ष काय केलं सांगा ना, नाहीच केलंय काय. आणि कॉर्पोरेशन मध्ये एक आहे, शिवसेनेमध्ये लोकांना नगरसेवकाच्या कर्तव्य ह्या गोष्टी कळल्या, पण ती शिवसेना 90च्या अगोदरची. आता ज्या शिवसैनिक आणि नगरसेवकांना आपण काय करावं, कुठल्या गोष्टी कराव्या ह्याचा अभ्यास पाहिजे, आणि तो अभ्यास नाहीये. या लोकांना नाही अभ्यास नाही. नेत्यांना अभ्यास नाहीये. कित्येक नेते आहेत त्यांना काही सुद्धा येत नाही. पैसे कमवणे म्हणजे सगळी अक्कल येत नसते, पहिले त्यांना लक्षात ठेवा. अगदी जे कोण आता आहेत ते सगळे भरती फॉर्म मध्ये त्या सगळ्या लोकांनी हेच लक्षात ठेवा. पैसे कमवल्याने भरपूर अक्कल येते नाही. आणि कित्येक लोक रस्त्यावर का आले, हे चुकीचं आहे. आणि मतदान करताना मतदान तुम्ही काय देणार आहात लोकांना? त्याला कुणी दिसतंय आता सगळेच ते मग ज्ञानाला यांची टाकायचं. आपण पहिले राष्ट्रवादी बोलो, त्याचं शिवसेना बोलो, काय काँग्रेस, असे या 3 पक्षाचं आहे दिलामध्ये, बाकीचं नाही. अच्छा, असं करतात. हा 3 मग मतदान केलं की तुम्हाला जे तुमचं असतं की तुम्ही हा विचार केलेला आहे की मतदान करताना ज्याला पण कोणाला करता, मग ते जो विचार करून जो तुम्ही मतदान करता तो पूर्ण होतो का? पूर्ण होतात ना. विचार केला तर समजा काही गोष्टी आपल्याकडे नाही लागतात, जरुरी आहे, गेलं तर देतात. देतात म्हणजे पूर्ण करतात. हो. ज्या नगरसेवकाला तुम्ही निवडून देता तो नगरसेवक पूर्ण करतो. म्हणजे त्यात काही वाद नाही, आपलाच माणूस आहे एवढं. सामान्य मुंबईकरांचं मत आहे की महापौर हा जो असावा तो मराठीच असावा. आता इलेक्शन होतं त्यांनी पण निवडून आल्यानंतर जनतेचं मूलभूत सुविधा आहे त्या दिल्या पाहिजेत. आता निवडून आल्यानंतर लोक काय करतात ते पुढे कळेल. 4 वर्ष नगरपालिकेत कोणी नव्हतं, आता आल्यानंतर त्यांनी चांगलं काम करावं. ज्यांनी कोणाची सत्ता आली त्यांनी नीट करावं, जनतेची सेवा करावी. जनतेची सेवा करावी. आम्ही सत्ता तर निवडून देतो, मात्र सत्ता निवडून दिल्यानंतर सुद्धा काही होत नाही आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. अजून आपण जाणून घेणार आहोत, अजून आपण मुंबईकरांकडनं जाणून घेणार आहोत की कसं असतं, म्हणजे मतदान जे केलं जातं त्या मतदान केल्यानंतर एकंदरीत काय आहे, कोणत्या मुद्द्यांना मतदान करतात? एम्प्लॉयमेंट वगैरे, रोजगार बरोबर की कसं म्हणजे की काय म्हणजे आता ग्रॅज्युएट झाले तरी पण दोघांना जॉब उपलब्ध नाही आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट जास्त होतात आहेत. गव्हर्नमेंटचे जॉब्स कमी झाले. BMC मध्ये आता जे बेस्ट बघा, बेस्ट पूर्ण प्रायव्हेट झाली. पहिला बेस्टी मध्ये जागा निघायच्या, मराठी लोकांसाठी जागा असायच्या. आता बेस्टी वर तुम्ही बघणार टोटल परप्रांतीय आहे. ड्रायव्हर्स भोपाळच वगैरे येतात, कंडक्टर्स भोपाळवरनं येतात आहे, कारण इकडच्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत. कारण मी स्वतः अप्लाय केलं बेस्टमध्ये जॉबसाठी, पण मला ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत. बोलतात की आज करणार, आणि पॉलिटिक्स चालते आतमध्ये बेस्टमध्ये. बेस्ट कारण मी जो मला अनुभव आला त्यावरून सांगतो. तर कदाचित आणि योग्य यावेळेस सरकार निवडून देऊ आम्ही, आणि कदाचित रोजगार मिळाला पाहिजे सगळ्यांना. रोजगार मिळाला पाहिजे. तरुणाईचं मत आहे की म्हणजे बेरोजगारी आहे. आणि एकंदरीत अजून आपण जाणून घेणार आहोत. मतदान करणार आहात? मतदान मला आहे, अधिकार मी दिला ते करणार ना मतदान. कोणत्या मुद्द्यांना धरून मतदान करणार आहात? मुद्दे कुणाकडेच नाहीत. कुठलाच पक्ष मुद्द्यावर काम करत नाही, लोकांसाठी काम करत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये मुद्दे असतात. पक्षाचं भलं कसं होईल, कॅन्डिडेटचं भलं कसं होईल त्याच्यावर काम करतात. स्वतःसाठी काम करतात प्रत्येक उमेदवार. त्याचे मुद्दा बघून नाही. सगळे चांगले उमेदवार कुठेच नाहीत आता सध्या. पूर्वीसारखे चांगले उमेदवार लोकांसाठी लोकहिताचे कामं करणारे नाहीत. त्यासाठी कोणतरी एक चोर निवडून द्यावा लागतो. चोर निवडून द्यावा लागतो म्हणजे दादा नक्की काय? चोरच उभे असतात ना. अच्छा, नक्की सगळे चोरच उभे असतात. मग तुम्ही त्यांना सगळ्यांना चोरांनाच तुम्ही निवडून देता? चोर बघायचा, हा थोडाफार चांगला काम करतोय त्याला मदत करायची आपण.
अच्छा असं आहे. चोरापैकी एखादा चोर चांगला असतो ना, लोकांची मतदारांची प्रमाणित, त्याला मदत करायची शेवटी नाही इलाज होतो. बरं 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 बरं. दादा काय असणार आहात? मतदान करणार आहात ना? काय असणार मतदान करण्याचं म्हणजे तुम्ही मतदान करता तर ते कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान करता? तर देशामध्ये जो चांगले कामकाज करतील त्यांना जाऊन मत देणार. असे जे चांगलं काम करतात त्यांना जाऊन बरे कुठलाही पक्ष असू दे, हे जे सरकार जे चांगले चालवतील, गरिबांचा पहिले विचार करणार आहेत, गोरगरीब जनतेचा, त्यांना जाऊन मतदान करणार. तुम्हाला काय पूर्ण होत नाही काय नाही हमेशा मतदान वर्ष 2 वर्षाला 3 वर्षाला मतदान घेते पण घराचं काय प्रोग्राम करत नाही रस्ता बिस्ता काय करत नाही काहीच नाही होत. नाही होत काय करत ते मतदान जिंकलं की झालं त्याचं काम असं करते. हो ना? म्हणजे तुम्ही मतदान तर करताय पण जे तुम्ही रस्ते नाही होत तुम्हाला, पाण्याची जी सोय असेल ती. पाणी नाही रस्ता नाही म्हणून घर सोडून आम्ही इकडे आलेलो आहे. आम्ही तिकडे दौंड मध्ये पुण्यावरनं दौंड मध्ये घर आहे आमचं. घर इथंच होतं पहिलं तर मतदानचं कार्ड बिर्ड सर्व आहे पहिलं तर इथलं घर इकलं आम्ही. लय परिसर बेकार झालं ते टायमात इकून टाकलं. मग काय करायचंय आता भाड्याने राहायला लागलाय भीक मागून खायला लागलाय. काय करते देवाच्या परडीवर मग काय करायचं. म्हणजे तिकडनं तुमच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत म्हणून तुम्हाला मुंबई सारख्या शहरामध्ये यावं लागतंय. हो ना? हो मुंबईमध्ये पैसा पाणी भेटतो खायला प्यायला भेटतो म्हणून बाडा खोलीमध्ये राहून सनी काम येतात. अपेक्षा मॅडम क्लिअर आहे तशी. आता मुंबईत आपली चालली आहे डेव्हलपमेंट, तशी मुंबईत डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, कंटिन्यू होणं गरजेचं आहे. डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. जसे आपले रस्ते आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते होणं गरजेचं आहे ना. आता 5 वर्षासाठी तुम्ही नगरसेवकाला निवडून देणार आहात. मग तो नगरसेवक जो तुमच्या एरियामधला आहे किंवा आता महापालिकेमध्ये जे बसणार आहे सत्तेमध्ये तर ते तुमची अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतंय तुम्हाला? हां, जे आत्तापर्यंत करत आलेत त्यांच्या हिशोबानेच मला वाटतंय की करतील, म्हणून तसं आम्ही पुढे जाणार. माझं नाव राज गोविंद पाटील आहे. मी राहतो गोवंडी ईस्टमध्ये. आणि ॲज अन हे मला बोलले मतदान, तर माझ्या मतेने जेव्हा पॉलिटिक्स हे खूप म्हणजे लय मोठा विषय आहे आणि याच्यावर जर मी बोलायला गेलो, मला जास्त नॉलेजही नाही याच्यात, पण तरी पण मी सांगतोय. ॲक्च्युली काय होतं आपल्या इंडियामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये ना, हे लोक भरपूर वादे करतात पण हे लोक काही करतच नाहीत. इन्फ्रास्ट्रक्चर बघा, तुम्ही रस्ते बघू शकतात. तुम्ही कधी पण गोवंडीला या आणि तुम्ही गोवंडी विजिट करा किंवा घाटला विजिट करा. तिकडे घाटल्यामुळे तर भरपूर पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर वॉशरूमचे प्रॉब्लेम आहेत, भरपूरच प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. जेवढे आपण रस्ते बनवतो, जेवढे पण टोल घेतो किंवा वाशी कुठं पण तुम्ही जावा जिथे पण टोल घेतो, तिकडचे रस्ते चांगले नाही आहेत. मी फक्त असं नाही की कोणचंच सांगतो, प्रोज पण आपल्या इंडियामध्ये भरपूर आहेत. जसं की आपल्या इंडियामध्ये प्रोज आहे की आपण कमीतल्या कमी पैशामध्ये राहू शकतो इकडे, जसं की आपण बाहेर नाही राहू शकत. त्यानंतर इकडे भरपूर काय काय आहे, म्हणजे आपण मुंबईमध्ये काय वडापाव खाऊन पण जगू शकतो, तसं आपल्याकडे भरपूर काय काय, पण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगला नाही. तर मला असं वाटतं की जेवढी पण आपण न्यू जनरेशन आहे ते बघायला पाहिजे की आपण कोणाला वोट द्यायचं, कोणाला नाही वोट द्यायचं, ते सर्वांचा जाती मामला आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर बघून, त्यानंतर नॉलेज बघून, हे सर्व बघून, कारण आउट ऑफ कंट्री बघा तुम्ही कसं करतात, ते रिलिजनच्या बेसवर वोट नाही देत आहेत. ते लोक असं कुठल्या बेसवर वोट नाही देत. ते लोक बघतायत की इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, आपल्याला सुविधा काय भेटत आहेत, आपल्याला राशन पाणी कसं, सर्व काय 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 भेटतंय, त्याच्या हिशोबाने वोट तर मी एवढंच. मग त्या सुविधा पूर्ण होतात असं वाटतं? नाही, मला नाही वाटत. 50% नाही वाटत. 50% तर होतात, 50% नाही वाटत. कारण मी स्वतः सुविधा घेतो, मी राशन कार्डचं घेतो, आम्ही सर्व घेतो. पण ॲक्च्युली हॉस्पिटलच्या याच्यामध्ये आपलं बरोबर नाही किंवा हॉस्पिटल्स तर नाहीच आहेत, कारण तिकडे ओव्हर क्राऊडेड आहेत आणि लोक वळखीच्या ह्यानी जातात, सर्व करून जातात. पण मला वाटत नाही ते सर्व काय ते लोक देत आहेत ॲक्च्युली. हेच मला तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते आमच्या ते पोटावर ते लाद पडलं इकडे म्युन्सिपाल्टी ते इकडे आम्ही इकडे धंदा लावतोय, बरोबर आहे. मतदान ते आमच्या ते आता आहे, कोणाला द्यायचं आहे नाही द्यायचं ते आमच्यावरती आहे. आता बघू आता कसं काय ते, आता सरकार ते आता तुमच्यावरती आता काय ते त्यासाठी काय आणि पण मुद्दे काय असतील? मुद्दा काय आता बघा तुमच्या समोर सगळे मॅडम आता ते आम्हाला पोटासाठी इकडे धंदा लावायला भेटत नाही आम्हाला, बरोबर. मतदान करणार आहात का? हो, मतदान करणार ना. कोणत्या मुद्द्यांना धरून मतदान करणार? मुद्दे काय असतील की तुमच्या नगरसेवकाकडनं अपेक्षा काय आहे? जे मतदान तुम्ही करता काय अपेक्षा असणार आहेत या लोकांकडनं मतदान करतात? विकासाच्या मुद्द्यावर आपण मतदान करणार आहे. विकासाच्या मुद्द्याला विकासाच्या मुद्द्याला काय? वाटतील पैशाचा
भरमसाठ वापर करते त्याला मतदान करायचं नाही, जे विकासाचं बोलते त्याला मतदान करायचं नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे विकासाच्या मुद्द्याला धरून विकास म्हणजे तुम्ही शिक्षणाचा प्रश्न सोडवा, जे सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत त्यांचा प्रश्न सोडवा, जे युवक आहेत त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांचे प्रश्न सोडवा. बेरोजगारीचा पण हा. मुद्दा आहे, पण असं वाटतं ना तर भरपूर काही मुद्दे येतात. आता बघा ना इथं कितीतरी वर्दळ आहे, कितीतरी बेरोजगार लोक बसलेले आहेत, पण रोजगार बेरोजगार कोणी करत नाही. धर्माच्या नावावर आणि तुम्ही पैसे वाटून हे लोक मतदान विकत घेतात आणि वेगळाच काहीतरी प्रक्रिया करतात. मतदान करा हो नक्की करावाच आहे, मतदान तर करायला. नक्की ना, मतदाराचा हक्क तर तुम्ही प्रामाणिकपणे बजावता, हो ना. पण जो तुम्ही हक्क प्रामाणिकपणे बजावताय तर मग त्यानंतर ज्या तुम्ही अपेक्षेने जर मतदान करता 5 वर्षामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळतो? रिझल्ट झिरो आहे, रिझल्ट काहीच नाही. कारण आता कसं सगळं राजकारण कसं चाललंय आता ते काय सगळेच बघतात न्यूज चॅनलच्या माध्यमातून. पण आपले जे बेसिक मुद्दे आहेत, नोकऱ्या आहेत, शिक्षण आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, बरेच काही मुद्दे आहेत ते अजून पण अपूर्णच आहेत. मुंबईसारख्या शहरात, मग बाहेर तर प्रश्न वेगळाच आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये तर हे असं हॉस्पिटॅलिटी गव्हर्नमेंट बीएमसी हॉस्पिटल, बीएमसीच आता महानगरपालिकेचीच निवडणूक आहे. बीएमसी एवढं जर सगळं रेव्हेन्यू त्यांना मिळतोय, सगळं होत आहे, तरी बेसिक मुद्दे खड्डे रस्ते भरपूर आहेत, ऍक्सिडेंट आहेत भरपूर. म्हणजे मग हे बेसिक मुद्दे तरी पूर्ण होतात का? नाही होत ना, नाही होत. पण नाही मतदान तर करावंच लागेल. बरोबर. कारण मतदान तो हक्क आहे जो संविधानाने दिलाय, आणि मतदान हा प्रोसेसच आहे तो. संविधानाने दिलेला हक्क तर मतदार राजा प्रामाणिकपणे बजावतोय, मात्र ज्या त्याच्या बेसिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीयेत असं सामान्य मुंबईकरांचं म्हणणं आहे. काका, मतदान करणार का? महापालिकेच्या निवडणुका येतात, मतदान करणार? नाही नाही मतदान नाही करणार? नाही, का नाही करणार? बस असंच. आई डोंट नो मराठी. मतदान करोगे क्या? हाँ करेंगे ना, बिल्कुल करेंगे. किन मुद्दों को लेकर आप, मतलब कौन से ऐसे मुद्दे रहेंगे कि जिन मुद्दों को लेकर आप मतदान करते हो? पहली एक चीज है कि डेवलपमेंट के लिए, हाँ. और दूसरी एक चीज है कि मतलब जो अभी जो सरकार है हाँ. उससे थोड़ा बदलाव चाहिए, और कुछ नहीं. क्या बदलाव क्या चाहिए? बदलाव ऐसा चाहिए कि जैसे जैसे यहाँ के बच्चे बाहर देश जा रहे हैं पढ़ने के लिए, तो वही अपॉर्चुनिटी यहाँ पे मिले, यही एक बदलाव चाहिए. हाँ. मैं भी अपना मध्य प्रदेश छोड़ के जहाँ मुंबई आया, हाँ. तो वैसी अपॉर्चुनिटी मेरे को वहाँ मिलती तो मैं शायद यहाँ नहीं आता. इसलिए यही एक बदलाव चाहिए, ऐसा कुछ हो सकता है. ठीक आहे. अजून आपण जाणून घेणार आहोत की मतदान मुंबईकर का हक्क बजावतात. हाँ, मतलब क्या बोलना है? मतदान आप क्यों करने वाले हो? मतदान जरूरी है, बहुत जरूरी है मतदान, क्योंकि सब चोर लोग इकट्ठा हो गए. चोर लोग इकट्ठा हो गए. हाँ देखो क्या कौन से चोर लोग इकट्ठा हो गए? नक्कीच शिक्षण, कारण की शिक्षण प्रत्येकाला पुढे आणतं. तर मला असं वाटतं बेसिक शिक्षण ते मराठीतून नाही असू द्या, प्रॉब्लेम नाही. शिक्षण, सुविधा, वाहतूक आणि ट्रॅफिक कंट्रोल आणि स्वच्छता याच्या पलीकडे मला वाटतच नाही की माणसाच्या काही बेसिक गरज आहेत. वाढलेला कचरा, वाढलेलं इलिगल मायग्रेशन आणि ईव्हीएम बद्दल मी यासाठी बोलतो की ईव्हीएम मध्ये चुका काढण्यापेक्षा बाहेरून म्हणजे जो प्रकार वाढला इलिगल मायग्रेंटचा, मी स्वतः शिवाजीनगरच्या आसपासच राहतो, तर त्या इलिगल मायग्रेशन जे वाढलंय त्यांनी सुद्धा आहे ना आपल्या मतदानावरती खूप इफेक्ट होतो. ते सुद्धा भारतीयच असतील, पण काय होतं माहिती आहे का, लोकल व्यक्तींना आपलं मत व्यक्त करण्याचा एक प्रयत्न सुद्धा मिळत नाही किंवा त्यांना एक संधी मिळत नाही. चुकीचे नगरसेवक निवडून आले जातात आणि सर्व तर फायनली सगळे जरी एकच असले तरी आपला रिप्रेझेंटेटिव्ह जोपर्यंत तिथे जात नाहीये, त्यामुळे आपले प्रश्न जात नाहीत. आपले प्रश्न न गेल्यामुळे त्याचं निराकरण होत नाही. मला असं वाटतं की खरंच आहे की लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. पैसे कोण किती खाते आणि कोण किती वाटते, पण वोटिंग करताना मात्र आपल्या मनात असतं की आपल्या विभागातला कोणी एक व्यक्ती उभा आहे, त्या व्यक्तीला आपल्याला मत द्यायचं. तिथे जरी तुमच्या गळ्याला येऊन कोणी पकडणार नाही, तर चांगल्या व्यक्तीला निवडून द्या. मला असं वाटतं लोकशाही प्रबळ आहे, आपल्या सर्वांचं संरक्षण करेल आणि गरिबाचंही कल्याण होईल. ज्यातूनच मी आता प्रोफेसर झालो, कारण की मला खूप चांगलं शिक्षण मिळालं म्युनिसिपल स्कूलमधून. शिक्षणातूनच माणूस पुढे जातो. आणखी पलीकडे काहीच नाही. लोकांनी चांगल्या व्यक्तीला निवडून द्यावं आणि खरंच त्याचा फरक पडू शकतो. आपला माणूस निवडून येईल कदाचित. आपला माणूस निवडून येईल. नक्की नक्की महापौर आपलाच व्हावा अशी इच्छा आहे. महापौर आपलाच होणार आणि आपलाच व्हावा, कारण की शेवटी मी पुन्हा एकदा सांगेल की भारतीय सर्व जरी असले तर प्रत्येक सिटीमध्ये, आता मी बँगलोरला आहे, तिकडे कन्नडा लँग्वेज प्रबळ आहे, तामिळनाडूमध्ये तमिळ प्रबळ आहे, मुंबईत प्रत्येकाने निवडून यावं, पण महापौर मराठी असावा. कारण की आपल्या ज्या प्रश्न आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तोच माणूस समजू शकतो, मग तो कोणत्याही पक्षात असतो. आता हे जे मतदान येत आहे ना, ते करणार आता 2 दिवसापूर्वी का आलेले ते. का मतदान करणार आहात?
का आता सगळे करतात म्हणून आपण करणार. सगळे करतात म्हणून आपण तुम्ही करणार. म्हणजे आपण मग त्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा नसणार की तुम्ही ज्याला मतदान करणार आहात, ज्याला निवडून देणार आहात, तर त्यांच्याकडनं काहीच तुमच्या अपेक्षा नसणार. काय काय अपेक्षा आहे तुमच्या, सांगा. मुंबईसाठी काय अपेक्षा आहे मुंबईसाठी तुमच्यासाठी? मुंबई राहावी ही अपेक्षा आहे. मुंबई जाऊ नये. कोणत्या मुद्द्यांना धरून मतदान करशील? काय असतील मुद्दे काय असतील? डेव्हलपमेंट एज्युकेशन. डेव्हलपमेंट, एज्युकेशन हा. आणि मग जे तू इन्फ्रास्ट्रक्चर ज्या मुद्द्यांना धरून जे मतदान करशील हा. तर ते याची अपेक्षा पूर्तता होते असं वाटतंय? नाही, अजिबात नाही होत. नाही होते. नाही होत. इकडे आता इकडे आम्हाला 20 वर्ष झाले, बट इथे काही डेव्हलपमेंट वगैरे जास्त काय होत नाही. 20 वर्षापासून काहीच डेव्हलपमेंट झाली नाहीये आहे. ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज मध्ये. यावेळेस मतदानाचा हक्क पण तरी पण सुद्धा तू प्रामाणिकपणे बजावणार. हो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सामान्य मुंबईकर कसा विचार करतोय, कोणते मुद्दे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यांच्या अपेक्षाची पूर्तता होईल का, हे पाहण्यासाठी आपल्याला काही दिवसांची वाट पाहावी लागेल. मात्र तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मात्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर देखील करा. धन्यवाद.